चेंडूच्या पाठीमागे धावताना चेंडू कलेक्ट करताना तत्पूर्वी धावा येत आहेत। दुसरी धावही दोन्ही फलंदाजांमध्ये यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे। धावसंख्या 2 ने वाढली, धावसंख्या होतीये 9। एक वाईट टाकला होता गोलंदाज रुपेशने, राहुलने। वाह, काय शॉट आहे, टायमिंग जागेवर, कुठलीही थोडं फास्ट घ्या पंच, उशीर होतोय आपल्याला। सबस्टिट्यूटच्या रूपामध्ये जे प्लेयर गेले ते बाहेर गेले, त्यांच्या ऐवजी त्याच्या जागेवर जे कोणी येणारे असतील ते गेलेत का आतमध्ये? पाठवा प्लीज, जरा लवकर बोलवा। हा, आपल्या जानमार्ग क्रिकेट मंडळाला संघाला मंडळासाठी संतोष कोदेरे यांच्याकडून 1000 रुपयाची देणगी आलेली आहे। जानमार्ग क्रिकेट मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो। धन्यवाद संतोष। तर पॉवर एकच षटक पॉवर प्लेचं होता, कारण सामना 3 षटकांचा आहे। लोअर फुल टॉस चेंडू पकडू शकला असता, कॅच घेऊ शकला असता, परंतु खाली राहिला। त्याच्यामुळे झेल हातात येईपर्यंत तिथे क्षेत्ररक्षकाची मुवमेंट झेल घेण्यासारखी नव्हती, दिसली नाही। त्यामुळे इथे एक जीवदान मिळतो कल्पेशला, हा दुसरा जीवदान असावा, एक रनआउटच्या रूपात आणि एक झेलबादच्या रूपात। आता बाकी एक ओव्हर षटक संपल्यानंतर विकास प्रथमच स्ट्राइकला येतोय। हो, अपील केली होती एक लेग बिफोरची, परंतु खूप चेंडू उंच राहून ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर असावा असं पंच इशारा करतायत आपल्या हाताच्या मुवमेंटने। त्यामुळे इथे धाव निश्चित नाही। इथे विकास पहिला चेंडू, सॉरी गोलंदाज जोश पहिला चेंडू धाव काढतोय। इथे पंचाने वाईट घोषित केलाय पंच। शॉर्ट ऑफ लाईन प्रकारचा चेंडू विकासने घेतला निश्चित बॅटवर, परंतु बॅट थोडी लेट झाली, त्याच्यामुळे फटका व्यवस्थित मारता आला नाही। परंतु काही हरकत नाही, विकासच्या बॅटमधून निश्चित एक धाव आलेली आहे। खातं ओपन केलं विकासने सुद्धा। जानमार्ग क्रिकेट सर्वे मंडळाला रवींद्र नथुराम कासार यांच्याकडून 1000 रुपयाची देणगी आलेली आहे। जानमार्ग क्रिकेट मंडळ आपलं शतश आभारी आहे, धन्यवाद। पुढील चेंडू सुंदर, पण इथे बघूया आता थ्रो केलेल्या कारण चांगलं क्षेत्ररक्षण झालं, पण विकास सेफ झोन मध्ये आहे। पुन्हा एकदा एक धाव मिळते गावदेवी चिकनी संघाला। धाव संख्या होतीये 18। या षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी। जोश गोलंदाजी करतो जोश,
तसे श्री नरेश खेडेकर यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण स्टेजवर यायचं आहे. श्री नरेशजी खेडेकर. विकासने धुडकावून दिलाय षटकार. जबरदस्त हल्ला विकासच्या बॅट मधून आणि हीच गरज होती. खणखणीत षटकार आणि किती दूर गेला ते बघा लाईन पासून. एक विकास हा एक बॉडी बिल्डर सुद्धा आहे आणि शक्तीचा ताकदीचा वापर विकासने आणि टायमिंग व्यवस्थित, त्याच्यामुळे चेंडू एवढा दूर गेला की आपण सर्वांनी पाहिलं. पुढील एक चेंडू शेवटचा. जबरदस्त प्रहार. इथे होय नाही चाललं होतं मिसअंडरस्टँडिंग. इथे व्यवस्थित कॉल झाला नाही. मला वाटतं एक धाव आली होती निश्चित. एक षटकार सुद्धा आला होता विकास, परंतु इथे थोडासा नाराज असेल कल्पेश. थोडासा कॉल व्यवस्थित झाला नाही. परंतु धावा मिळतायत. गावदेवी चिकनी संघाला 2 षटक संपल्यानंतर 1 बाद होऊन धाव संख्या होते 25. आताच श्री नरेश खेडेकर यांचं आगमन झालं. त्यांचं आम्ही सुशील कोपकर यांना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते आपण त्यांचं पुष्पहार देऊन त्यांचं स्वागत करा. धन्यवाद. तर आता वनडाऊनच्या रूपात जातोय कल्पेश. एक षटकाराचा खेळ होता परंतु थोडासा नाराज सुद्धा आहे. विकासने होय नाही असं चाललं होतं की दुसरी धाव घ्यायची की नाही, पण शेवटच्या मोमेंटला कल्पेशने स्ट्राईक एंड सोडलं. पुढे जाऊन निश्चितच या ठिकाणी यष्टिरक्षकाने काम केलं, बाद केला. वनडाऊनच्या रूपात जातोय सुशांत खेडेकर कल्पेशची जागा घेण्यासाठी. शेवटचं षटक पहिल्या इनिंग मधलं. ओहो जबरदस्त हल्ला पुन्हा एकदा विकासच्या बॅट मधून खटखटी षटकार. त्या दिशेला त्याच ठिकाणी विकास धुडकावून देतो षटकार. पुन्हा एकदा धाव संख्येत मोठी भर होते. मोठी उसळी घेतली धाव संख्येने. 6 धावांना धाव संख्येत भर धाव संख्या होते गावदेवी चिकनी संघाची 31. बाही तिसरा गोलंदाज ताराबंदर संघाचा इथे मागण्या ठरतो की काय, कारण विकासकडे अजून 5 चेंडू येणं, 5 चेंडूचा सामना बाकी आहे. 5 चेंडू मध्ये विकास अजून सुद्धा आतषबाजी करू शकतो षटकार आणि चौकारांची. दुसरा चेंडू पुन्हा एकदा पंचांच्या उजवीकडून राईट आर्म राऊंड विकेट. सॉलिड फटका जातोय स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषे बाहेर. 1 बाउन्स चौकार आणि मोठं धावसंख्येचा डोंगर विकास आणि गावदेवी चिकनी संघाला उभारावं लागेल, कारण ताराबंदर संघ सुद्धा आपल्या पंचकृषीमध्ये चांगल्या फॉर्म मध्ये आहे. त्याच्यामुळे अपोजिट संघासमोर गावदेवी चिकनी संघाला मोठ्या धावसंख्येचं एक डोंगर रचून ठेवावं लागेल. दुसऱ्या चेंडूवर सुद्धा चौकार आलेला आहे. पहिल्या चेंडू षटकार ठोकला होता विकासने. चांगली लय सापडलेली आहे विकासला. थोडं रनिंग करताना थोडासा नक्कीच दुखापत झाली होती, परंतु लगेच रिकव्हर झाला आणि स्वतःला स्टेबल केलं विकासने. तिसऱ्याच षटकाचा खेळ बाकी आहे. त्यातले 2 चेंडू झालेले आहेत. अजून 4 चेंडू येणं बाकी. पुन्हा एकदा गोलंदाज पंचांच्या उजवीकडून राईट आर्म राऊंड विकेट. हो पंचांनी 9 घोषित केलाय आणि या चेंडूवर पुन्हा एकदा भिरकावून घेतोय चेंडू सीमारेषेवर 7 धावांसाठी. विकासच्या बॅट मधून निघालेला हा तिसरा षटकार. जबरदस्त हल्ला, चांगल्या लय मध्ये विकास दिसतोय. धाव संख्येचा डोंगर उभारून देतो विकास. धाव संख्या होते पुन्हा एकदा 9 पंचांनी घोषित केला म्हणजे निश्चित फ्री हिट. पंचांचे हात एक वर गेलेला आहे, घुमवून टाकलेला आहे पंचाने. हातचा इशारा केलेला आहे की हा फ्री हिट. नो याचा अर्थ फ्री हिट म्हणजे आता जो चेंडू टाकेल त्याच्यावर विकासला फलंदाजाला कुठलीही चिंता करण्याची गरज नाही. विकेट जरी गेला, बोल्ड जरी झाला, कॅच जरी गेली तरी त्या ठिकाणी सेफ राहणार आहे फलंदाज.
धाव संख्या जाऊन पोहोचते 42. नक्कीच कल्पेश जरी बाद झाला तरी त्याची कसरवागी भरून काढलेली विकासने. दोनच चेंडू झालेले आहेत कारण तिसरा चेंडू टाकला तो नो आणि त्याच्यावर 6 धावा आल्या. एक आपण म्हणूया बोनस धावा आहेत गावदेवी चिखली संघाला. इथे बाकी हे षटक 2 षटकांपेक्षा जास्त महागडं ठरल्यासारखं दिसतंय. पंच फ्री हिट आहे ना? नो ओके हा चालेल. इथे लेग स्टंपचा खूप चेंडू बाहेर जातोय. पंच हात फैलावून पुन्हा एकदा इथे वाईटचा इशारा घोषित केलेला आहे. 1 धावानं धावसंख्येत भर. गावदेवी चिखली संघ जाऊन पोहोचतोय. धावफलकावर धावसंख्या लागतायत 43. हायएस्ट स्कोर 50 आहे पार्थ मजगाव संघाचं. जबरदस्त प्रहार. पुन्हा एकदा वारा थोडासा चेंडूला रोधून ठेवतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. खूप वेळ हवेत राहिला पण विकास सेफ झोन मध्ये आहे. इथे कोणताही झेल होऊ शकला नाही कारण क्षेत्ररक्षण खूपच दूर होता. 2 धावांना पुन्हा एकदा धावसंख्येत भर होते. धावसंख्या झालेली आहे 45. अजून या षटकातले शेवटचे 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये विकास नक्कीच माइंड सेट करून असेल षटकार चौकार. हो इथे चकवलंय बघा. आता इथे या ठिकाणी कॉल पंच नक्कीच इथे केला असा सुशांतला इथे बाकी नाराज होऊन तंबूत परतावं लागेल. आता याच्यामध्ये चूक सुशांतचीच असेल कारण इथे योग्य तो कळवला असेल. आधीच कॉल केला असेल गोलंदाजाने. सर्व ठरलं असेल. हा बॉल काउंट ना पंच? बॉल काउंट असते कारण या ठिकाणी विकेट गेल्यामध्ये हा बॉल काउंट असणार. पण बघा सुशांत इथे फसवलं. 1 बॉल काउंट झाला म्हणजे इथे 1 चेंडू कमी मिळणार आहे विकासला. अशी चालाकी आपण बघतोय ही कमी पाहायला मिळते आणि सुशांत थोडासा नाराज आहे. निश्चित सुशांतकडे सुद्धा चांगली फटकेबाजी आहे. चांगली खासियत आहे खेळण्याची परंतु सुशांत थोडासा नाराज. पण काही हरकत नाही. विकास चांगल्या लय मध्ये आहे. षटकारांसह खेळतो. संचित कोपकर कडून इथे बाकी आडव्या बॅटने मारलेला प्रयत्न. विकास 1 चेंडू घेऊन दुसरा 1 धाव पूर्ण करून दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे बघूया क्षेत्ररक्षण झालेला आहे. थ्रो केलेला आहे. इथे मिथून सुद्धा बाद होतोय. शेवटचा 1 चेंडू आहे मिथून. 1 चेंडू आहे फायनल. थांबलाच तरी चालेल. फक्त पुढचा एक बॅट्समॅन विशाल खेडेकर मनीष. शेवटचा 1 चेंडू सामना विकास कशा प्रकारे करतो बघूया. इथे त्याच पद्धतीने चकवण्याचा प्रयत्न होता गोलंदाज परंतु या ठिकाणी मिथून बाकी हुशारीने चालाकीने आपल्याच जागेवर स्थिर राहतोय. ओहो उंच षडाप्ल्यांत बघा चेंडू जातोय सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. 6 धावा सुद्धा गरजेच्या होत्या अत्यावश्यक होत्या. शेवटच्या मुवमेंटला विकासने चेंडू येऊन दिला आणि सरळ पाठवला लॉंघांच्या दिशेला षटकार. अशा प्रकारे पहिल्या इनिंग मध्ये गावदेवी चिखली संघ धावा जमवतोय. 2 फलंदाज बादून 3 फलंदाज बाद असताना 52 मोठं टार्गेट. 3 षटकांमध्ये 52 धावांचं लक्ष ठेवलंय. 53 धावांचं लक्ष ठेवलंय ताराबंदर संघासमोर. ते कशा प्रकारे आव्हान पेळतोय ताराबंदर संघ आता येणारी वेळ थोड्याच वेळात सांगेल आपल्याला. चला यापुढील होणारा सामना नांदगाव कोलीवाडा विरुद्ध कोरलाई. दोन्ही संघाच्या कडनं नाणेफेकीसाठी इथे आमंत्रण करतोय. कॉल केलं जातंय नांदगाव कोलीवाडा विरुद्ध कोरलाई.
चिकणीचं गावदेवी चिकणी संघाची धावसंख्या त्यांनी उभारली 52 प्लस 3 धावा त्यांना ऍड आहेत. लक्षात घ्या टोटल त्यांचा टार्गेट त्यांच्या धावा 55 झालेल्या आहेत आणि 56 धावांचं टार्गेट असणार आहे. आता हे तुमचं ताराबंदर संघाला आता याचं भुगतान भोगावं लागणार आहे कारण 3 धावा एक्स्ट्रा गेलेल्या आहेत तुमच्या उशिरा येण्यामुळे. ते त्यांच्या खात्यात जमा झाल्या. 52 प्लस 3 55 धावा होत्यात गावदेवी चिकणी संघाच्या. 56 धावांचं लक्ष आहे 18 चेंडूंमध्ये. कुठला संघ नांदगाव कोलीवाडा कर्णधार आपण नाणेफेकी साठी या कारण मगाशी 3 रनची पेनल्टी यांना दिलेली आहे वेळेवर. हा सॉरी आलेला आहे. धन्यवाद थँक्यू थँक्यू. खुशखबर खुशखबर खुशखबर. सालाबाद प्रमाणे यंदाही विनर स्पोर्ट्स बोर्ली संघाने ओव्हरआर्म क्रिकेट सामने आयोजित केले आहेत. तरी इच्छुक संघाने या सामन्यामध्ये भाग घ्यावा. हे जे सामने जे आहेत स्पर्धा जे आहेत 19 व 20 फेब्रुवारी येत्या 19 व 20 फेब्रुवारी प्रथम क्रमांक असणारे 15,000 चषक, द्वितीय क्रमांक 7,000 चषक, तृतीय क्रमांक 4,000 चषक. प्रथम 24 संघांना प्रवेश दिला जाईल. आपल्याला कुठल्याही संघाला भाग घ्यायचा असेल तर या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत. संपर्क आहे अभिषेक भोयर आणि संकेत डायला. नंबर सुद्धा आहे त्याच्यामध्ये. नंतर प्रत्येक कॅप्टन्सला शेअर केलं जाणार आहे. धन्यवाद. 19 आणि 20 बोर्ली विलास दिवेकर यांच्याकडून जयमार क्रिकेट मंडळाला 1000 रुपयाची देणगी आलेली आहे. जयमार क्रिकेट मंडळाच्या वतीने आम्ही या ठिकाणी त्यांचं शतशः आभारी आहोत. धन्यवाद. बघा 52 धावा जमवल्या आणि प्लस 3 धावा मिळाल्या. याचं कारण असं की समोरचा संघ ताराबाद संघ उशिरा आला त्याच्यामुळे 3 धावा ह्या निश्चितच गावदेवी चिकणी संघाला मिळाल्या. टोटल 55 धावा जमल्या गावदेवी चिकणी संघाच्या झाल्या आणि 56 धावांचं एक लक्ष मोठं आव्हान दिलेलं आहे. ताराबंदर संघाचे फलंदाज कशा प्रकारे आता हे आव्हान पेळत आहेत हे आता येणारी वेळ सांगतेय. दोन्ही फलंदाज सामना जिंकायला आपण पाहतोय. तब्बल 55 धावांचं एक भलं मोठं असं लक्ष ठेवले. ओहो पहिला चेंडू भिरकावून दिलाय. डीप मिड विकेट बाहेर 6 धावांचा आणि षटकार. अत्यंत चांगली सुरुवात म्हणावी लागेल. चांगल्या पद्धतीने खेळाचा प्रारंभ करताना पाहायला मिळालाय फलंदाज राहुल. 56 धावसंख्येचं एक मोठं लक्ष आहे. परंतु हे मोठं लक्ष असताना न डगमगता आणि खऱ्या अर्थानं आम्ही सुद्धा या त्या पद्धतीने चिकणी संघ खेळला ना त्याच पद्धतीने बॅटिंग करणार. तोच अप्रोच आणि खेळाची तीच अग्रेसिव्ह वृत्ती आम्ही दाखवणार. हे राहुलने पहिल्या चेंडूवर दाखवून दिले आणि गोलंदाजीला आलेला गोलंदाज मिथून याचं पहिल्या चेंडूवरती अगदी मोस्ट वेलकम केले. चांगली सुरुवात म्हणावा लागेल. चांगला प्रारंभ म्हणावा लागेल. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. मिथून सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती. नेक्स्ट बॉल घेऊन राहुल पाहायला मिळतोय बॅटिंग करत असताना ताराबंदर संघासाठी अत्यंत नजाकत भरा असा स्ट्रोक पाहिला आपण त्याच्या बॅट मधना. रिव्हर्सचा फटका 6 धावांसाठी मारला होता त्याने पहिल्या चेंडूवरती.
पुढला चेंडू आपण पाहतो अगदी सेन्सिबल क्रिकेट, परंतु येथे जर आपण पाहिलं कॉलिंग अत्यंत खराब आणि मिस कॉलिंग झाल्यामुळे, मिसअंडरस्टँडिंग झाल्यामुळे नॉन स्ट्रायकर यांच्या फलंदाजीला जावं लागेल. बॅक टू द पवेलियन, विकेट नंबर फर्स्ट डाऊन. एक मोठी विकेट म्हणावी लागेल. बॅटिंग करणारा बॅट्समन ऋतिक मात्र आपण पाहतोय एकही चेंडू न खेळता मैदानातून बाहेर परतलाय. कमनशिबी म्हणावं लागेल. वन डाऊनला भाई पाहायला मिळतो. आता पाहूया भाई कशा पद्धतीने बॅटिंग करणार. हा चेंडूवरती फटकाला अत्यंत चांगला, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं मात्र आपण पाहतोय फटका खेळला होता. सर्कल अगदी चांगल्या पद्धतीने क्लिअर केलं, कंप्लीट केलं आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय 2 धावा अगदी वेगाने धावून पूर्ण केल्यात. षटक क्रमांक पहिलं चालू आहे आणि 8 धावा धावफलकावरती लागल्यात. मिथुनचं सुद्धा कौतुक करावं लागेल, कारण पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यामुळे एक वेगळं दडपण होतं, प्रेशर होतं, पण ते प्रेशर मिथुनने चांगल्या पद्धतीने हँडल केलं. परंतु या चेंडूवरती आपण पाहतोय एक चांगला स्ट्रोक, चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमा रेषेच्या दिशेने. अँड येस इट इज वेलकम फॉर टीम ताराबंदर. चौदा धावा आपण धावफलकावरती पाहतोय. सॉरी 12 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. मैदानामध्ये राहुल चांगल्या पद्धतीची बॅटिंग करतोय. पहिल्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं राहुलने आपल्या दर्जेदार फलंदाजीने सर्वांना मंत्रमुग्ध केले. पहिल्या चेंडूवरती मारलेला रिव्हर्स असेल, त्यानंतर या चेंडूवरती मारलेला चौकार. आता पाहूया मिथुन कशा पद्धतीने कमबॅक करणार. हा चेंडू आपण पाहतोय आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप आहे आणि उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर गेलेला हा चेंडू. पंचांनी मात्र सांगितले की हा चेंडू आहे अवांतर, हा चेंडू आहे स्वैर आणि धावसंख्येमध्ये एका धावेची वृद्धी होत असताना धावफलकावरती तब्बल 13 धावा लागतात, जेथे विजयासाठी लक्ष आहे तब्बल 56 धावांचं. हा चेंडू अगदी वेगात खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक पाठलाग जरूर करतोय. सिंगल कंप्लीट केली, डबल सुद्धा तितक्याच वेगात कंप्लीट केली. चांगल्या पद्धतीचं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅट्समन दरम्यान पाहायला मिळालंय. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात, जिथे मिथुनचं षटक चालू आहे पहिलं. एक चेंडूचा खेळ आहे शिल्लक. 56 धावा आणि 3 षटक, म्हणजे जवळपास प्रत्येक षटकामध्ये 19 धावांची सरासरी राखायची आहे ताराबंदर संघाला. आतापर्यंत आपण 15 धावा धावफलकावरती पाहतोय. हा चेंडू अप्रतिम पाहायला मिळाला, फलंदाजाला बीट करणारा आणि आता मात्र शेवटच्या चेंडूवरती मिथुनला रिदम मिळाला. पहिल्या षटकामध्ये मिथुन याने तब्बल 15 धावा खर्च केल्या. पहिलं षटक अत्यंत महागडं म्हणावं लागेल. आता विजयासाठी जरी आपण पाहिलं ना तरी सुद्धा खूप जास्त धावसंख्येची आवश्यकता आहे. 41 धावा करायच्या आहेत उर्वरित 2 षटकांमध्ये आणि 2 षटकांमध्ये 41 धावा तसं पाहायला गेलं तर एक खडतर स्वरूपाचं आव्हान आहे. पाहूया आता ताराबंदर संघाचं ध्येय धोरण आणि त्यांच्या खेळाची कार्यशैली कशा पद्धतीने असणार उर्वरित 2 षटकांमध्ये. येणारे दोन्ही षटक अत्यंत महत्वपूर्ण बॅटिंग करणाऱ्या संघाच्या दृष्टीने आणि त्याच वेळी जर आपण पाहिलं तर चिकनी संघ गावदेवी चिकनी संघाकडून नवीन गोलंदाज अनिकेत आलाय गोलंदाजीला. पाहूया आता अनिकेत कशा पद्धतीने या षटकात गोलंदाजी करेल. टॉस करायला यायचं आहे कोरलई आणि नांदगाव कोळीवाडा. इमिजिएटली आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. 15 on the board after first over. पहिलं षटक दोन्ही संघांच्या बाजूने अगदी संमिश्र पाहायला मिळाले. दुसरं षटक पाहूया कशा पद्धतीने या मैदानावरती होणार. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय आता फिल्डिंग एक्सपांड झाले. 38चं जे सर्कल होतं ते आता मात्र विस्तारित होताना पाहायला मिळते आणि त्यामुळे आता एक वेगळ्या पद्धतीची गोलंदाजी, एक वेगळ्या पद्धतीची फलंदाजी करावी लागेल.
पहिला चेंडू बॅटची एज लागले, चेंडू खूप वेगाने ट्रॅव्हल करतोय, क्षेत्ररक्षक पाठलाग जरूर करतोय. कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने त्याने चेंडू फील्ड केला. अगदी शेवटच्या मोमेंटला चांगल्या पद्धतीने चेंडूवरती तो झोकून दिलं आणि चांगल्या पद्धतीचं आणि चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालं. धावफलकावरती आपण 17 धावा पाहतोय, जिथे षटक क्रमांक दुसरं चालू आहे. अनिकेतच्या हातात कर्णधाराने चेंडू दिलाय आणि पाहूया आता अनिकेतचा खेळ कशा पद्धतीने या षटकात होणार. या चेंडूवरती आपण पाहतोय टायमिंग प्रॉपर झाले फटकावर आणि आपण पाहतोय चेंडू जातो डीप स्कोअर लगच्या बाहेर. 6 धावांसाठी एक अप्रतिम दणदणीत असा षटकार. तेवीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. गोलंदाज अनिकेतच्या गोलंदाजीवरती केलेला प्रहार, अगदी घणाघाती स्ट्रोक. बॅटिंग करणारा बॅट्समन भाई खेळतोय आणि भाईच्या बॅटमधनं षटकार आल्यामुळे या मॅच मध्ये निर्माण झाले अतिशय उत्कंठावर्धकता. 56 धावांचं लक्ष असताना सुद्धा आपण पाहतोय ताराबंदर संघाचे फलंदाज अगदी निधड्या छातीने या लक्ष्याचा पाठलाग करताना पाहायला मिळतात. चांगल्या दर्जाचं क्रिकेट म्हणावं लागेल ताराबंदर संघाकडून. हा चेंडू आखूड टप्प्याचा लेफ्ट तरी जरूर केलाय. वेट करूया पंचांच्या डिसिजन अँड येस इट इज वाईट +1. 2 धावांचा बोनस मिळणार या चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या 2 ने उंचावेल आणि धावफलकावरती आपण धावा पाहतोय 25 पाहायला मिळतात. 25 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. चांगल्या पद्धतीने अगदी सफाईदारपणे धावसंख्येचा चालू असलेला पाठलाग आपण पाहतोय. येथे गावदेवी चिकनी संघाला आवश्यकता आहे का ब्रेक थ्रूची, एका विकेटची नितांत गरज गावदेवी चिकनी संघाला आहे. पाहूया अनिकेत कशा पद्धतीने या षटकामध्ये गोलंदाजी करेल. हा चेंडू लेफ्ट केलाय आणि पंचांकडून इशारा आलाय की हा चेंडू आहे एक्स्ट्रा. बॅक टू बॅक सेकंड वाईड आपण पाहतो या षटकामध्ये. अनिकेतला आता मात्र ट्रॅकवरती येऊन मारा करावा लागेल, कारण खूप साऱ्या प्रमाणात स्वैर गोलंदाजी अनिकेतकडून आपण पाहिले. आज जर आपण पाहिलं तर चांगल्या मूडमध्ये तो पाहायला मिळत नाहीये, किंबहुना त्याच वेळी जी योग्य लाईन तसे सुद्धा पाहायला मिळाली नाहीये. त्यामुळे कुठेतरी अचूकतेवरती भर देणारी आणि त्याच वेळी ॲक्युरसी वाली गोलंदाजी अनिकेत याला आता करून दाखवावी लागेल, तर आणि तरच ते या मॅच मध्ये येऊ शकतील. चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय धावसंख्येचा पाठलाग होताना पाहायला मिळतोय. 26 धावा धावफलकावर लागल्यात. हा चेंडू मात्र आपण पाहतोय बॅकफुटला जाऊन पंच केला, 1 धाव तर कंप्लीट केले, 1च धाव मिळणार या चेंडूवरती. 27 धावा धावफलकावरती लागल्यात. विजयासाठी अजूनही 29 धावांची आहे आवश्यकता. ती ताराबंदर या संघाला. भाई आणि राहुल मध्ये एक चांगल्या पद्धतीची निर्णायक भागीदारी आपण पाहतोय. एक दमदार पार्टनरशिप या दोन्ही बॅट्समन दरम्यान होताना आपण पाहिले आणि खऱ्या अर्थानं अगदी दर्जात्मक पद्धतीने ते बॅटिंग करतायत. एक क्लास स्वरूपाची बॅटिंग पाहायला मिळाली. हा चेंडूवरती प्रहार जरूर केलाय, क्षेत्ररक्षक अगदी दूरवरती आहे, परंतु चेंडू मात्र आपण पाहतोय त्याला चकून फरार होतोय सीमारेषा पलीकडे. 4 धावांचा आणि चौकार. 33 on the boot. 31 on the boot. 31 धावा धावफलकावर लागल्यात. 8 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची आवश्यकता. 8 चेंडू मध्ये 25 धावा विजयासाठी पाहिजे ताराबंदर या संघाला. मॅच मध्ये कमालीचा रोमांच निर्माण झालाय आणि खऱ्या अर्थानं 56 धावांचं लक्ष असताना जी बॅटिंग केली ना, तिला सुद्धा दाद द्यावी लागेल. हा चेंडू आपण पाहतो अगदी बुंद्यात टाकलेला, खोलात टाकलेला चेंडू पाहायला मिळाला. चांगल्या पद्धतीचा कमबॅक पाहायला मिळालं. अशा पद्धतीची जर गोलंदाजी झाली तर निश्चितपणे धावसंख्येला रोख सुद्धा लागू शकेल, परंतु अनिकेत मात्र या षटकामध्ये खूप महागडा ठरलेला आपण पाहतोय. खूप साऱ्या धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. 7 चेंडू आणि विजयासाठी 24 धावांची आहे आवश्यकता. 7 चेंडू 24 धावा.
या चेंडूवरती स्ट्रेट ऑफ द विकेट खेळलाय एक मोठा बहारदार असा फटका आणि चेंडूवरती मोहर लागले 6 धावांची आणि धाव फलकावरती आपण पाहतोय धावा लागतायत 38 आणि शेवटच्या षटकामध्ये आता विजयासाठी 18 धावांची आवश्यकता. पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा आणि त्यानंतर अनिकेतच्या षटकामध्ये तब्बल 23 धावा. कोणत्याही गोलंदाजाला लय सापडले नाहीये. किंबहुना गावदेवी चिकनी संघाचे दोन्ही गोलंदाज अत्यंत महागडे ठरलेत. येथे आवश्यकता आहे चांगल्या दर्जाच्या गोलंदाजीची, परंतु गोलंदाजांना जे अपेक्षित सूर आहे तो अद्यापपर्यंत गवसलेला आपण पाहिला नाहीये. आता शेवटचं षटक येणं शिल्लक आणि त्या षटकामध्ये विजयासाठी पाहिजेत तब्बल 18 धावा. कमालीची चुरस आपण पाहतो या मॅच मध्ये. रंगात आलेले मॅच इथे पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीची खडूस वृत्ती बॅटिंग करणाऱ्या संघाने दाखवले, एक चांगल्या पद्धतीचं फायटिंग स्पिरिट पाहायला मिळालं आणि खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये एक वेगळ्या पद्धतीचा माहोल क्रिएट झालाय. आता एका षटकामध्ये 18 धावा सेव्ह करायचे आहेत आणि त्याच वेळी आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय कल्पेश खोपकर. पाहूया कल्पेश या षटकामध्ये कशा पद्धतीने मारा करेल. षटक क्रमांक शेवटचं आणि पाहूया काय होते या षटकामध्ये जिथे विजयासाठी पाहिजेत 18 धावा. चेस कंपल्सरी आहे याची नोंद घ्यायची आहे. आठ चेंडू 18 धावा. भाई पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंड वरती. पाहूया आता भाईची बॅटिंग कशा पद्धतीने होणार. पहिला चेंडू नोचा इशारा. खराब सुरुवात कल्पेश द्वारे पाहायला मिळाली आणि इथे जर आपण पाहिलं ना तर नो +1 पहिला बिमर या षटकातील पाहायला मिळाला आणि इथे कुठेतरी ज्या घडामोडी घडतायत ना गावदेवी चिकनी संघाच्या विरुद्ध पाहायला मिळतात. अत्यंत खराब सुरुवात म्हणावी लागेल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आता मात्र विजयासाठी 6 चेंडूंमध्ये 16 धावांची आवश्यकता. बॅक ऑन ट्रॅक यावं लागेल. ट्रॅक वरती परतावं लागेल गावदेवी चिकनी संघाच्या गोलंदाजांना. कल्पेश सज्ज होईल पुढील चेंडू घेऊन. हा चेंडू आपण पाहतोय एक धाव तर बाईच्या रूपात मिळाले आणि पंचांकडून इशारा की हा चेंडू आहे अवांतर. फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. 42 धावा आपण धाव फलकावरती पाहतोय. जेथे लक्ष होतं 56 धावांचं आणि कौतुक करावं लागेल, परंतु त्याच वेळी कल्पेशला मात्र जर आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं त्याच्या गोलंदाजीमध्ये असलेला क्लास आता दाखवून द्यावा लागेल, कारण ही योग्य वेळ आहे कल्पेशला आपला क्लास दाखवून देण्याची. हा चेंडूवरती आपण पाहतोय फटकाला अगदी चांगला क्षेत्ररक्षक आहे समोरच्या रिझनला, त्यामुळे या चेंडूवरती धाव मिळणार 1. परंतु मॅच मध्ये आपण पाहतोय दमदार माहोल निर्माण झालाय. स्वतः इक्वेशन झाले 5 चेंडू आणि 13 धावा. पाहूया कोणता संघ येते विजयी होणार. दोन्ही संघांना समान संधी. हा चेंडू आपण पाहतोय खराब स्वरूपाचा आणि कल्पेश खोपकर या षटकामध्ये अत्यंत महागडा ठरलेला आपण पाहतोय. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येणारी ट्रेन ज्यावेळी प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर जाते ना त्यावेळी जसं घडतं ना ते चित्र मैदानावरती घडताना पाहायला मिळते. आणि किंबहुना कल्पेश हा चिकनी संघाचा अत्यंत भरवशाचा खेळाडू आहे, पण त्या कल्पेशने सुद्धा आज खूप साऱ्या चुका केल्यात. मग प्रत्येक गोलंदाजाने जर आपण पाहिलं ना तर चुका करताना पाहायला मिळाल्यात आणि त्याचमुळे 56 धावांचं लक्ष असताना सुद्धा अगदी चांगल्या पद्धतीचं क्रिकेट खेळले. धीरोदत्तपणाने केलेला धावसंख्येचा पाठलाग आपण पाहतोय आणि धाव फलकावरती एकंदरीत धावा लागल्यात 44 धावा.
एकच चेंडू आतापर्यंत झाला या षटकातील आणि विजयासाठी 5 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. मॅच अत्यंत रंगात आले. मॅचचा माहोल जर आपण पाहिला ना, अगदी चांगल्या पद्धतीचा सेट झालेला पाहायला मिळतोय. कल्पेशला आता कमबॅक करावा लागेल. हा चेंडूवरती फटका अत्यंत चांगला, अनिकेतचं कौतुक करावं लागेल. काय ब्रिलियंट डिफेंड दाखवलाय. चेंडू जवळपास सीमारेषा पलीकडे गेला असता, परंतु आपल्या फुटबॉलचं स्किल त्याने दाखवून दिलं आणि आपल्या संघासाठी काही धावा नक्कीच त्याने सेव्ह केल्यात आणि खऱ्या अर्थाने या धावा त्यांच्या संघाला एक वेगळ्या पद्धतीची ऊर्जा देईल, एक वेगळ्या पद्धतीचं एनर्जी देतील आणि आता लक्ष 4 चेंडू आणि 10 धावा इथपर्यंत येऊन ठेपले. इथे मात्र आपण पाहतोय फटका अत्यंत चांगला आहे. फक्त सिंगल मिळते या चेंडूवरती. सेकंड घेण्याचा प्रयत्न, या प्रयत्नात फलंदाज झालाय बाद आणि आता समीकरण बनले 3 चेंडू आणि 9 धावांचं. 3 चेंडू आणि 9 धावा असं समीकरण पाहायला मिळते. पहिल्याच मॅच आपण पाहतो आजच्या दिवसातील अत्यंत दमदार होताना पाहायला मिळाली. दोन्ही संघाने खऱ्या अर्थानं फायटिंग स्पिरिट दाखवलं. कल्पेश पहिल्या काही षटकांमध्ये महागडा ठरला होता जरूर, पण त्यानंतर कल्पेश याने आपल्या गोलंदाजीमध्ये असलेली धार दाखवून दिली आणि त्यानंतर अचूक टप्प्यावरती सुद्धा त्याने मारा केला. विजयासाठी आपण पाहतोय 3 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे 9 धावांची. तीन चेंडू 9 धावा. नवीन फलंदाज जयेश गेला मैदानात बॅटिंगसाठी. येथे आपण पाहतोय फटका अगदी चांगला आलाय. समोरच्या रिजनला क्षेत्ररक्षक आहे आणि आता इक्वेशन बनते 2 चेंडू 8 धावा. 2 बॉल 8 धावा. हा चेंडू महत्वपूर्ण. या चेंडूवर खूप काही निर्भर असणार आहे. त्याचवेळी आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला जयेश आलाय, जो नवीन खेळाडू आहे आणि सेट झालेला फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला गेलाय. त्यामुळे नवीन आलेला फलंदाज पाहूया आता कशा पद्धतीने बॅटिंग करतोय. मॅच अत्यंत रंगात आले. एक चुरशीचा आणि रोमहर्षक मुकाबला पाहायला मिळतोय, जिथे विजयासाठी आपण जर पाहिलं ना तर 2 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे 8 धावांची. पाहणं रंगतदार ठरणार की हा सामना कोणता संघ जिंकणार. गावदेवी चिकनी संघ ही मॅच जिंकणार की त्याचवेळी ताराबंदर संघ ही मॅच जिंकणार. दोन्ही संघांदरम्यान विजयासाठी चालू असलेली धडपड आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचे एफर्ट दोन्ही संघ देत आहेत. झोकून देण्याची वृत्ती पाहायला मिळाली या सामन्यामध्ये, परंतु हा चेंडू अत्यंत महत्वपूर्ण आणि आता 1 चेंडू आणि 7 धावा. पेनल्टी लागली होती ताराबंदर संघाला आणि तीच कुठेतरी त्यांना महागात पडलेली पाहायला मिळाली. आता मात्र 1 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची आहे आवश्यकता. कल्पेशचं कौतुक करावं लागेल. जिथे त्या संघाला गरज होती तिथे मात्र त्याने त्याच्यातलं स्किल दाखवून दिलं. त्याच्यामध्ये असलेल्या गोलंदाजीचं कसब आणि कौशल्य अगदी चांगल्या पद्धतीने दाखवलं आणि आता मॅच येऊन ठेपले 1 चेंडू 7 धावा इथपर्यंत. 56 धावसंख्येच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय आतापर्यंत 49 धावा लागल्या धाव फलकावरती आणि या चेंडूवरती एक मोठा षटकार. केवळ एका धावेने मॅच हारले ताराबंदर संघ. कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीचं फायटिंग स्पिरिट दाखवलं आणि या मॅचचा टर्निंग पॉइंट कोणता असेल तर तो अनिकेतने ज्या पद्धतीने ते चेंडू फील्ड केला आणि अनिकेतने केलेली ती फिल्डिंग आणि त्या फिल्डिंग मुळे जर आपण पाहिलं तर ही मॅच जिंकले चिकनी संघाने. पण कौतुक करावं लागेल ताराबंदर संघाचं. त्याने जी फायटिंग स्पिरिट दाखवली, त्याने जी झुंजारुती दाखवली, त्याचा सुद्धा कौतुक करावं लागेल. कारण स्कोर लेवल झाला, चेस कंपल्सरी असल्या कारणाने आपण पाहतोय सामना जिंकला गावदेवी चिकनी संघाने. परंतु पहिलीच मॅच अत्यंत दर्जेदार पाहायला मिळाली. पाहूया सेकंड मॅचचा खेळ कशा पद्धतीने होणार आणि याचा अनालिसिस करण्यासाठी घेऊन जातो ईश्वर याचकडे.
धन्यवाद प्रितेश. आपण सर्वांनी सामना जो आता झाला तो आपण सर्वांनी पाहिला. गावदेवी चिकणी विरुद्ध ताराबंदर यांच्या दरम्यान रंगतदार सामना झाला. शेवटच्या 1 धावानं ताराबंदर संघ पराजयात गेला. ती त्यांची पेनाल्टी 3 धावांची त्या ठिकाणी